केवल मूल्य ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. आपल्याला संख्या रेषा दिलेली आहे. संख्या रेषेची सुरुवात शून्यपासून होते. उजव्या बाजूला अधिकच्या संख्या असतात आणि डावीकडे ऋणच्या संख्या असतात. आणि संख्यरेषेवरील प्रत्येक बिंदू हा एका वास्तव संख्येशी निगडीत असतो. आणि वास्तव संख्येचे केवल मूल्य म्हणजे त्या संख्येपासून शून्यपर्यंतचे अंतर. याला आपण काय म्हणतो? केवल मूल्य. तर आपल्याला 3चे केवल मूल्य काढायचं असेल तर हे काय आहे? केवल मूल्याचं चिन्ह. तर 3चं केवल मूल्य किती असते? 3 असते. म्हणजे 0 3 पर्यंतचं अंतर. तसंच आपल्याला -4चं केवल मूल्य काढायचं असेल तर 0 -4 पर्यंतचं अंतर हे केवल मूल्याचं चिन्ह आहे. तर संख्या प्लस असो की मायनस असो, केवल मूल्य नेहमी कसं असते? प्लस असते. तर -4चं केवल मूल्य काय होऊन जाईल? 4 होऊन जाईल. तर कोणत्याही संख्येचं केवल मूल्य काढायचं असेल तर ते नेहमी कसं असते? प्लस असते. तसंच शून्याचं केवल मूल्य. शून्याचं केवल मूल्य म्हणजे 0 0पर्यंतच्या अंतराला शून्याचं केवल मूल्य म्हणू. तर शून्याचं केवल मूल्य किती होऊन जाईल? 0 होऊन जाईल. किंमत काढा. प्रश्न 1. केवल मूल्य 15 - 2. आता आपल्याला 15 - 2चं केवल मूल्य काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? पहिले 15मधनं 2 मायनस करावं लागेल. म्हणजे केवल मूल्य 15 - 2 किती होऊन जाईल? 13 होऊन जाईल. आणि आता आपल्याला 13चं केवल मूल्य काढायचं आहे. तर केवल मूल्य नेहमी कशामध्ये असते? प्लसमध्ये येते. तर 13चं केवल मूल्य किती होऊन जाईल? 13 होऊन जाईल. तसंच आता आपण सेकंड प्रश्न. तर आपल्याला केवल मूल्य काढायचं आहे 4 - 9 याचं केवल मूल्य. तर पहिले आपल्याला 4 आणि 9ची काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. आणि 4 आणि 9ची वजाबाकी केली तर वजाबाकीला कोणत्या संख्येचं चिन्ह द्यायचं असते? मोठ्या संख्येचं. तर मोठी संख्या कोणती आहे? 9 आहे. तर मग 9 - 4 किती होऊन जाईल? 5. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -5. तर केवल मूल्य काढायचं आहे आपल्याला -5चं. तर संख्या प्लस असो की मायनस असो, केवल मूल्य नेहमी प्लस असते. तर -5चं केवल मूल्य किती होऊन जाईल? 5 होऊन जाईल. त्याच्यानंतर प्रश्न 3. केवल मूल्य 7 गुणिला केवल मूल्य -4. तर आपल्याला केवल मूल्याचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. तर पहिले आपल्याला 7चं केवल मूल्य काढावं लागेल. तर 7चं केवल मूल्य किती होऊन जाईल? 7 गुणिला -4चं केवल मूल्य किती होऊन जाईल? 4 होऊन जाईल. कारण की संख्या प्लस असो की मायनस असो, केवल मूल्य नेहमी प्लस राहते. तर -4चं केवल मूल्य 4 होऊन जाईल. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? 7 आणि 4चा गुणाकार करायचा आहे. तर 7 चौक किती होऊन जाईल? 28. याचा गुणाकार होऊन जाईल 28. सोडवा. प्रश्न 1. 3x - 5 चे केवल मूल्य = 1 दिलेलं आहे. आणि आपल्याला याला सोडवून xची किंमत काढायची आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? केवल मूल्य नेहमी प्लस असते. म्हणून केवल मूल्याचं जे ॲन्सर आहे +1 दिलेलं आहे. परंतु इथून आपण जर केवल मूल्याचं जर चिन्ह काढलं तर 3x - 5ची जी किंमत आहे एक तर प्लस राहील किंवा मायनस राहील. +1 किंवा -1. तर आपण इथून पहिले केवल मूल्याचं चिन्ह काढून घेऊ. म्हणजे कसं लिहिता येईल? 3x - 5 काय होईल मग? +1 होईल और -1 होईल. आता आपल्याला इथे 2 समीकरणं मिळत आहे. एक 3x - 5 1 किंवा दुसरं कोणतं? 3x - 5 -1. म्हणजे काय होईल? पहिलं समीकरण मिळेल 3x - 5 1 किंवा दुसरं कोणतं मिळेल? 3x - 5 -1. आता आपल्याला समीकरण सोडून xची किंमत काढायची आहे. तर xची किंमत काढायची आहे तर -5ला उजव्या बाजूला न्यावं लागेल.
आणि -5 डावीकडून उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे इथे काय होईल 3x = 1. -5 उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल +5. म्हणजेच काय होईल 3x = 1 + 5 किती होऊन जाईल 6. आणि आता आपल्याला xची किंमत काढायची आहे. तर 3 कुठे येईल भागाकारात. गुणाकारातली संख्या भागाकारात येईल. म्हणजे x = 6/3. आणि आता याला जर आपण 3नी भागितलं तर x बरोबर काय होईल 3 दुने 6. म्हणजे xची किंमत किती मिळाली 2. आता तसंच आपण दुसरं समीकरण पण सोडून घेऊ. इथे काय आहे 3x - 5 = -1. आता xची किंमत काढायची आहे तर -5ला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर त्याची चिन्ह बदलते. म्हणजे इथे काय होईल 3x = -1 आणि -5 उजव्या बाजूला जाईल तर चिन्ह बदलून काय होईल +5. मग काय होईल 3x = आता 5मधनं आपल्याला 1 मायनस करायचा आहे वजा करायचा आहे. तर 5मधनं 1 वजा केला तर किती राहील 4 म्हणजे 4. म्हणजे xची व्हॅल्यू किती मिळेल 4. आणि गुणाकारातली संख्या x सोबत गुणाकारामध्ये आहे तर गुणाकारातली संख्या कुठे येते भागाकारात. म्हणजे 4/3. xची किंमत होईल 4/3. आपल्याला xच्या 2 किमती मिळाल्या x = 2 किंवा x = 4/3. प्रश्न 2. आपल्याला 7 - 2x चं केवल मूल्य = 5 दिलेलं आहे आणि आपल्याला xची किंमत काढायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल केवल मूल्याचं चिन्ह इथून पहिले काढावं लागेल. आता कोणत्याही केवल मूल्याचं जे ॲन्सर असते ते नेहमी प्लस असते. तर म्हणून केवल मूल्य 7 - 2x = +5 आहे. तर आता आपण जर इथून केवल मूल्याचं चिन्ह काढलं तर हे जे याचा ॲन्सर आहे ते एक तर प्लस होईल किंवा मायनस होईल. म्हणजे आपण काय लिहू शकतो 7 - 2x = एक तर +5 होईल किंवा -5 +-5. आता याला आपल्याला किती समीकरण मिळाले 2. एक म्हणजे 7 - 2x = 5 आणि दुसरं 7 - 2x = -5. आणि मग दोनही समीकरणं सोडून आपल्याला xची किंमत काढता येईल. म्हणजे काय होईल 7 - 2x = 5 हे पहिलं मिळेल समीकरण किंवा दुसरं मिळेल 7 - 2x = -5. मग आता xची किंमत आपल्याला काढायची आहे तर 7ला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि 7 उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे काय होईल -2x = 7. हे इथे 5 आहे 5 आणि 7 उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल -7. आता इथे -2x = 5 आणि 7चं आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह असते. तर 5 - 7 काय होईल 7मधनं 5 गेले तर 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 7चं म्हणजे मायनस. मग आता xची किंमत काढायची आहे तर गुणाकारातली संख्या कुठे जाईल भागाकारात. म्हणजे काय होईल -2 हे गुणाकारातली संख्या भागाकारात येईल -2. आता मायनस पण कॅन्सल होईल आणि 2 2 1 कॅन्सल झाले. अंश आणि छेदात आहे तर कॅन्सल होईल आणि xची किंमत आपल्याला किती मिळेल x = 1. xची किंमत आपल्याला मिळेल 1. तर एक समीकरण सोडवलं. तसंच आता आपल्याला दुसरं समीकरण सोडवावं लागेल. इथे पण आपल्याला xची किंमत काढायची आहे तर 7ला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि 7ला आपण डावीकडून उजवीकडे नेऊ तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे काय होईल -2x = -5 आणि हे 7 उजव्या बाजूला जाईल तर याचं चिन्ह बदलेल -7. मग काय होईल -2x =
आता -5 आणि -7 दोन्ही चिन्ह कसे आहे? सेम आहे. चिन्ह जर सेम असेल तर त्यांची काय होते? बेरीज होते. प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये होते आणि मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये होते. तर -5 आणि -7 किती होऊन जाईल? -12. आणि मग आता एक्सची किंमत काढायची आहे. तर काय होईल? -2 ही कुठे आहे? गुणाकारात. तर गुणाकारातली संख्या कुठे जाते? भागाकारात. म्हणजे कसं लिहावं लागेल? -12 भागिला -2. आता मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल आणि x इज इक्वल टू काय होईल? 2नी आपण 12ला भागितलं तर बेस अख्खं 12 म्हणजे एक्सची किंमत होऊन जाईल 6. मग आपल्याला एक्सच्या किमती काय मिळत आहे? x बरोबर 1 आणि x बरोबर 6. प्रश्न 3. 8 - x भागिला 2 याचं केवळ मूल्य आपल्याला 5 दिलेलं आहे आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल? आपल्याला इथून केवळ मूल्याचं चिन्ह काढून टाकावं लागेल. आणि केवळ मूल्याचं उत्तर नेहमी कशामध्ये असते? प्लसमध्ये असते. तर इथून आपण जर केवळ मूल्याचं चिन्ह काढलं तर हे जे उत्तर आहे एक तर प्लस होईल किंवा मायनस होईल. म्हणजे कसं लिहावं लागेल आपल्याला? 8 - x/2. केवळ मूल्याचं चिन्ह असल्यामुळे याचा आन्सर काय आहे? प्लस. पण यातनं आपण केवळ मूल्याचं चिन्ह जर काढलं तर हे जे उत्तर आहे +5 आहे ते +5 राहील किंवा -5 राहील. तर इथे आपल्याला 2 समीकरणं मिळत आहे. तर 8 - x भागिला 2 बरोबर 5 मिळेल किंवा 8 - x भागिला 2 इज इक्वल टू -5. आणि मग आपल्याला दोन्ही सोडून एक्सच्या किमती काढता येईल. म्हणजे 8 - x भागिला 2 इज इक्वल टू 5 होईल किंवा 8 - x भागिला 2 इज इक्वल टू -5 होईल. एक +5 होईल किंवा -5. आता आपल्याला या समीकरणाला सोडवावं लागेल. आता 2 कुठे आहे? भागाकारात. आणि आता 2ला आपल्याला उजव्या बाजूला न्यायचं आहे. तर भागाकारातली संख्या समीकरणामध्ये कुठे जाते? गुणाकारात जाते. भागाकारातली संख्या गुणाकारात जाते. म्हणजे काय होईल? 8 - x बरोबर 5 गुणिला 2. इथे पण काय होईल? 8 - x भागिला 2 आहे. तर भागाकारातली संख्या कुठे जाईल? गुणाकारात. बरोबर काय होईल? -5 गुणिला 2 होऊन जाईल. तसंच आता इथे आपल्याला 8 - x बरोबर 5 दुने किती होऊन जाईल? 10 होऊन जाईल. मग याला आपण सोडवतो म्हटलं तर काय होईल? 8ला आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. 8ला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि 8 उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे काय होईल? -x बरोबर 10 - 8. मग काय होईल? -x बरोबर 10 - 8 किती? 10तून 8 वजा केले तर किती राहील? 2 राहील. आणि इथे -x बरोबर 2 आहे. म्हणजे x बरोबर काय होऊन जाईल? -2. x बरोबर -2. आणि तसंच आता इथे दुसरं समीकरण सोडवायचं आहे. तर इथे भागाकारात 2 आहे. तर समीकरणामध्ये भागाकारातली संख्या डावीकडून उजवीकडे नेली तर कुठे जाते? गुणाकारात. मग 8 - x बरोबर -5 भागाकारातली संख्या गुणाकारात आली गुणिला 2. म्हणजे काय होईल? 8 - x बरोबर -5 दुने 10. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर 8ला उजवीकडे न्यावं लागेल आणि 8 डावीकडून उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. तर -8 इज इक्वल टू -x इज इक्वल टू -10 आणि 8 डावीकडून उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल -8. मग काय होईल? -x बरोबर आता बघा दोघांचे पण चिन्ह कसे आहे? सारखे. -10 -8. चिन्ह जर सारखे असेल तर बेरीज होते. प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये आणि मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये. तर -10 आणि -8 किती होऊन जाईल? -18. आणि आता ही मायनस मायनस काय होऊन जाईल?
कॅन्सल होईल आणि मायनस मायनस कॅन्सल झाले तर काय होईल, एक्स बरोबर 18. मग आपल्याला एक्सच्या किती किमती मिळाल्या, एक्स बरोबर -2 आणि एक्स बरोबर 18. प्रश्न 4. 5 प्लस एक्स भागिला 4 चे केवल मूल्य आपल्याला 5 दिलेले आहे आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर केवल मूल्याचं उत्तर नेहमी प्लसमध्ये असते. जर आपण इथनं केवल मूल्याचं चिन्ह काढलं तर याचं जे उत्तर आहे एक तर प्लस राहील किंवा मायनस राहील. म्हणजे काय होईल, 5 प्लस एक्स भागिला 4 इज इक्वल टू प्लस मायनस 5. तर आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर आपल्याला 2 समीकरणं मिळत आहे, एक +5चं आणि एक -5. म्हणजे कसे होईल, 5 प्लस एक्स भागिला 4 इज इक्वल टू +5 किंवा दुसरं कोणतं मिळेल, 5 प्लस एक्स भागिला 4 इज इक्वल टू -5. आणि आता आपल्याला हे दोन्ही समीकरणं सोडून एक्सची किंमत काढता येईल. आता एक्सची किंमत काढायची आहे तर आपल्याला डावीकडे असलेल्या 5ला उजवीकडे न्यावं लागेल. तर डावीकडले 5 उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल, प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे काय होईल, एक्स भागिला 4 बरोबर 5 मायनस प्लसची संख्या उजवीकडे जाऊन मायनस होईल, -5. मग काय होईल, एक्स भागिला 4 इज इक्वल टू काय होत आहे, 5 मायनस 5 काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आणि मग गुणाकारातली संख्या कुठे जाईल, भागाकारात. गुणाकारातली संख्या कुठे जाईल, म्हणजे भागाकारातली संख्या कुठे जाईल, गुणाकारामध्ये. म्हणजे एक्स बरोबर काय होईल, 0 गुणिला 4. आणि 0नी कशालाही गुणलं तर उत्तर किती येते, 0. म्हणजे एक्स बरोबर काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणजे एक्सची एक किंमत आपल्याला 0 मिळाली. आता आपल्याला दुसरं समीकरण सोडवावं लागेल. तर इथे पण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर 5ला आपल्याला डावीकडून कुठे न्यावं लागेल, उजवीकडे. आणि 5 डावीकडून उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे काय होईल, एक्स भागिला 4 बरोबर -5 आणि डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे प्लस आहे तर काय होईल, -5. मग काय होईल, एक्स भागिला 4 बरोबर, आता दोन्ही संख्येचे चिन्ह कसे आहे, समान आहे. -5 चिन्ह जर सारखे असेल तर त्याची काय होते, बेरीज होते. प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये होते आणि मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये होते. तर -5 आणि -5ची बेरीज होऊन जाईल -10. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर 4 कुठे आहे, भागाकारात आहे. आणि डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर भागाकारातली संख्या कुठे जाते, गुणाकारात. म्हणजे काय होईल, एक्स इज इक्वल टू -10 गुणिला 4. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय होऊन जाईल, मायनस आणि 10 चोक 40 40.